लचक जो रस्ता दिसतोय हा गंगा तलावला येतोय। ही अशी शंकराची उंच मोठी बिल्डिंग आहे। महाशिवरात्रीला इथे खूप मोठा उत्सव असतो आणि आपले PM नरेंद्र मोदीजी या ओपनिंगला आले होते। शंकराच्या उजव्या बाजूला ही दुर्गा मातेची मूर्ती आहे। अतिशय सुंदर वातावरण आहे, प्रचंड विंडी आहे आणि तुम्हाला कल्पना येणार नाहीये, पण मी एन्जॉय करते एवढं, नाहीतर मला किती थंडी वाजत असते। गंगासागरचं हे वरून दर्शन। गंगासागर हा तलाव आहे मॉरिशस मधला। थोडंसं फॉग आलेलं आहे आणि शंकराच्या या मूर्तीच्या शेजारी नंदी बाबा विराजमान आहेत। मंकी पण आहे इथे, बघतोय त्याने कचरा कुंडी खाली केली आहे आणि हा तर केळच खातोय, बनाना चालला। खालती मंदिर आहे, हे असं पिंड आहे आणि पिंडीच्या आजूबाजूने बरेचसे पिंड असे छान आहे। तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे। आता आम्ही गंगासागरला निघालोय रस्त्याने, घाट उतरायचा आहे थोडा। आपल्या इकडची गंगा त्यांनी थोडीशी आणली आणि ह्या तलावात टाकली आणि इकडे ते गंगा तलाव म्हणतात। आणि इकडे जे शंकर आहे त्याला 13वा ज्योतिर्लिंग म्हणतात। आता खाली जाऊ तिथे तलावाची। गंगा तलावला चाललोय आपण। भारतातनं त्यांनी गंगेचं पाणी घेऊन येऊन हा मॅनमेड तलाव बनवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या गंगेचं पाणी आणलेलं भारतातनं सोडलेलं आहे। तिकडे नाही गेले ना ते सगळ्यात चांगलं काम झालं मॅडम। तिकडे नाही गेलोय, पहिल्या जेवण ते बरं झालं। म्हणून या तलावामध्ये हातपाय धुवायचे नाहीत। ही पवित्र गंगा इंडियामधनं त्यांनी मॉरिशसमध्ये आणलेली आहे। मारुतीची मूर्ती, गॉडेस लक्ष्मी, सरस्वती, गणपती बाप्पा, विष्णू लक्ष्मी, मॉरिशियन लोक खूप श्रद्धेने गंगे किनारी पूजा करतात। शंकर महाराजांची मूर्ती, दत्तगुरु, साईनाथ महाराज, अभिषेक आणि या सगळ्या गोष्टी चालू असतात। म्हणून इथे या तलावावर पाय नाही धुवायचे, पाणीने हे करायचं
आणि हे शंकराचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. आणि मॉरिशियन लोक याला 12 ज्योतिर्लिंग इंडियात आहेत आणि हे 13वं ज्योतिर्लिंग आहे असं मानतात. नंदी बाबाचं दर्शन घेऊन मी आतमध्ये निघाले. फार सुंदर अशी पिंड आहे. शंकर महादेव की जय. मोरशेश्वरनाथ शिव ज्योतिर्लिंगम की जय. हर 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 महादेव. ब्रह्मासुरा चितलिंगा निर्मल भाषिता शोभिता लिंगा जन्मय दुःख विनाश करे. तर हे असं सुंदर असं शंकराचं मंदिर आणि त्याच्या समोरच्या बाजूला हा सुंदर गंगासागर.